श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय जगदंब. आज आपण अष्टमी ते अमावस्या विशेष लक्ष्मी प्राप्तीची जी आपण सेवा करत होतो त्याची सांगता करणार आहोत. या सांगतेसाठी सर्वांनी काही साहित्य आपल्याजवळ ठेवावं. त्यामध्ये एक छोटा हवनकुंड, त्यात गाईची गौरा किंवा समिधा म्हणजे बारीक बारीक काड्या, त्यानंतर 1 वाटी तूप, हवनासाठी पळी किंवा चमचा, हळद कुंकू, अष्टगंध, अक्षता, पळी, पेला, ताम्हण एवढं साहित्य आपल्याजवळ एकत्र करून ठेवावं. यानंतर सर्वांनी आपल्या डोळ्याला पाणी लावावं. नेत्रोदकस्पर्शनम. त्यानंतर सर्व भगिनींनी कपाळाला हळदी कुंकू, पुरुष बांधवांनी अष्टगंध, अक्षता लावायच्यात. हरि ओम. भद्रं कर्णेभिर्श्रूयणां देवाः भद्रं पक्षमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैः दृष्टवासं तनूभिर्वशं देवितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो रिष्णेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. यानंतर सर्वांनी 11 वेळेस नमस्कार करायचा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. मातृपितृभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. एतत्कर्मप्रधानदेवताय नमः. एतत्कर्मप्रधान श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सहित लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. अविघ्नमस्तु. सुमुखो एकदन्तश्च कपिलो गजकर्णका लंबोदरञ्च विघ्नाटो गणाधिपः धूम्रकर्णोर्गणाधिक्षो भालचन्द्रो गजानना. द्वादशन्ति नामानि ये पठन् शून्यं दीपे विद्यारम्भे वावेशे प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संग्रयतेव विघ्नस्तत जायते. शुक्लाम्बरधरदेवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनोऽध्यायो सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलं तेषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायत्तनो हरिः. तदैव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव. लक्ष्मीपते त्वां मनसा स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः तेषामिन्विदृश्यामो हृदयस्तु जनार्दनः. विनायकं गुरुभानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणन्यादो सर्वकामार्थ सिद्धये. अविरसिद्ध्यार्थ सिद्ध्यर्थं पूजतो ये सुरासुरे. सर्वविघ्नहरे तस्मै गणाधिपतये नमः. सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्तु भुवनेश्वरः देवासिद्धीशानुं ब्रह्मा श्रीनिञ्जनार्दनः. श्रीमद्भगवद्गुरुपुरुषरस्मिन् खण्डे ब्रह्माण्डे भूर्लोके द्वितीयपरादिगुचक्षे कुलयुगे प्रथमचरणे दम्बूदीपे भरतवर्षे भरतखण्डे रामक्षत्रे बौद्धौतरणे दण्डे देशे गोदावर्यस्य उत्तरतीरेः. यानंतर आपल्या आपल्या गावाचं नाव घ्यायचं आहे. जसं ही साधना आम्ही परतूरवरून करतोय तर आपल्या आपल्या गावाचं नाव. प्रल्हादपूर नाम नगरे ही शके 1947 विश्वासवसूनाम संवत्सरे दक्षिणायने शौरश ऋतुः मासोत्तम मासे अश्विन मासे कृष्णपक्षे आद्याम अमावस्यां तिथुः चित्रादिवस नक्षत्रे विषुकंभयोगे. तुला राशि से वर्तमान चंद्रीः तुला राशि स्थिति रविः कर्क राशि स्थिति देवगुरु राशिस्थानस्थ येषु विशेषं विशिष्टायाः शुभ पुण्यतिथो. यानंतर सर्वांनी आपल्या उजव्या हातामध्ये 1 पळी किंवा 2 चमचे पाणी घ्यायचं आहे. त्यात थोड्या अक्षता टाकायच्या आहेत. हळदी कुंकू आणि फूल किंवा फुलांची पाकळी आपल्या उजव्या हातावरती घ्यायची आहे. सर्वांनी म्हणायचंय मम आत्मनः स्मृती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अहम. यानंतर आपल्या आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे. जसं आमचं गोत्र ज्यांना गोत्रच माहीत नाही त्यांनी काश्यप गोत्राचा उच्चार करायचा आहे. म्हणायचंय गोत्र उत्पन्नानाम. यानंतर आपलं पूर्ण नाव घ्यायचं किंवा माहीत असेल तर रास नाव घ्यायचं. त्यानंतर म्हणायचंय शर्माहम मम सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त मांगल्य प्राप्त्यर्थ तथा च मम गृहे
अखंड अचंचल लक्ष्मी प्राप्त्यर्थ तथा च अष्ट ऐश्वर्य प्राप्त्यर्थ आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप उपशमनार्थ अद्य शुभदिने सद्गुरुर प्रेरणयात सद्गुरु आशीर्वाद अंगभूत कुलदेवी कुलदैवत अखंड अचंचल कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थ अद्य शुभदिने मम गृहे लक्ष्मी प्राप्त्यर्थ यथाशक्ति यथाज्ञाने लक्ष्मी होम अहम करिष्ये तत्राद्रो निर्विघ्नता महागणपती स्मरण अग्नि स्थापना अग्नि पूजन अहम करिष्ये. हातातलं पाणी सरळ समोर एखाद्या प्लेटमध्ये किंवा रिकाम्या तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. हात स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर हात जोडून गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे. देवघरासमोर आपण पूजा करत असाल तर गणपतीला एक फूल गंधाक्षत हळदी कुंकवामध्ये बुडून आपल्या घरातील गणपती बाप्पाच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रारंभे विनंती करो गणपते विद्यादया सागरा. अज्ञानत्वहरो निशोद्धमतिदे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र दुःख वगे देशांतरा पाठवे. हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. ध्यायं ध्यायामि नमस्कारं करोमि. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. श्रीमन्महागणाधिपतये नमः. ध्यायं ध्यायामि नमस्कारं करोमि. यानंतर आपल्या समोर जे छोटा आपण हवनकुंड ठेवलेला आहे, अग्निपात्र ठेवलेलं आहे किंवा लोखंडी पाटी ठेवलेली आहे, त्या पाटीमध्ये थोड्या अक्षता व्हायच्यात. अर्णे नमः आवायामी स्थापयामी. त्यानंतर त्यावरती गाईच्या गौऱ्या किंवा शुभा किंवा छोट्या छोट्या काड्या ज्या आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. त्या ठेवल्यानंतर त्याच्यावरती 4-5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत किंवा तुपात भिजवलेल्या फुलवाती त्यावरती ठेवायच्या आहेत. ह्या ठेवल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू 2 फुलांच्या पाकळ्या व्हायच्या आहेत. अर्णे नमः हरिद्राम कुंकुमं नाना परिमल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. त्यानंतर त्या हवनकुंडामध्ये ठेवलेल्या ज्या काड्या आहेत त्यावरती 5 पळ्या तूप सर्वत्र टाकायचं आहे. ओम अर्णे नमः प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मण्यामृतत्वाय स्वाहा. या पद्धतीने 5 पळ्या तूप हवनकुंडामध्ये अर्पण केल्यानंतर आपल्या देवघराजवळ चालू असलेला शुद्ध तुपाचा जो दिवा आहे त्या दिव्यावरून 2 अगरबत्त्या त्या दिव्यावरून प्रज्वलित करायच्या आहेत. त्या चालू अगरबत्त्या तशाच अग्नी घेऊन त्या ठिकाणी समोर जे आपला हवनकुंड ठेवलेला आहे त्या हवनकुंडात जो आपण कापूर टाकलेला आहे तो कापूर आता प्रज्वलित करायचा आहे आणि सर्वांनी जय जयकार करायचा आहे. उदयोस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्रीअंबा माता की जय. श्रीअंबा माता की जय. श्रीअंबा माता की जय. लक्ष्मी माता की जय. त्या 2 अगरबत्त्या हवनकुंडामध्येच ठेवून द्यायच्या आहेत. हवनकुंड छान प्रज्वलित करून घ्यायचं आहे. आता त्या अग्नीला थोडासा अष्टगंध शिंपडायचा आहे. अग्ने नमः विलिपणार्थे चंदनं समर्पयामी. थोड्या अक्षता व्हायच्यात. अलंकारार्थे अक्षतानि समर्पयामी. अग्नीवरती थोडं हळदी कुंकू व्हायचे. अग्ने नमः स्वाहाय नमः स्वधाय नमः हरिद्राम कुंकुमं नाना परिमल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी. 2 फुलांच्या पाकळ्या व्हायच्यात. ऋतुकालोद्भव पुष्पानि समर्पयामी. आपल्याकडे जर का शुद्ध तुपाचा दिवा चालू असेल तर तो दिवा त्या अग्नीला ओवाळायचा आहे. अग्ने नमः दीपम दर्शयामी. त्यानंतर त्या अग्नीमध्ये पुन्हा फक्त तूप अर्पण करायचं आहे. 5 पळ्या तूप. अग्ने नमः घृतनैवेद्यं समर्पयामी. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. अग्ने नमः घृतनैवेद्यं समर्पयामी. यानंतर आपलं आता हवनकुंड छान प्रज्वलित झालं असावं
ते व्यवस्थित प्रज्वलित करून घ्यायचं आहे. नसेल झाले तर व्हिडिओ स्टॉप करायची आणि हवनकुंड छान प्रज्वलित करायचं आणि नंतर पुढील सेवा जगदंबेचरणी रुजू करायची. तर आता आपल्याला या ठिकाणी 11 वेळेस श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस, विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस, गायत्री मंत्र 24 वेळेस, कुबेर मंत्र 21 वेळेस, त्यानंतर नवार्णव मंत्र 16 वेळेस ही सेवा जगदंबेचरणी शुद्ध तुपाच्या हवनाची रुजू करायची. आणि त्यानंतर आपल्याला कमलगट्ट्याचे जे मणी आहेत ज्याच्यावर आपण रोज सेवा केलेली आहे त्या 16 मण्यांचे 16 आहुत्या जगदंबेला कमलात्मक मंत्राने द्यायच्या आहेत. तर आता सर्वप्रथम काय करायचं, हवनासाठी घेतलेलं जे आपण तूप आहे ते तूप चांगलं वितळून घ्यायचं. पातळ तुपामध्ये 16 जे मणी आहेत ते मणी आपण त्या वाटीमध्ये टाकून द्यायचे आहेत. जे आपण हवनाला तूप घेतलंय त्या तुपामध्ये 16 मणे टाकून द्यायचे आहेत. ते त्या तुपामध्ये चांगले भिजतील आणि भिजल्यानंतर आपल्याला त्याची आहुती द्यायची. आता पळीने किंवा चमच्याने प्रत्येक मंत्राला स्वाहा म्हणत आहुती या ठिकाणी फक्त तुपाची द्यायची आहे. लक्षात आलेलं आहे सर्वांच्या की फक्त शुद्ध तुपाच्या आहुत्या या ठिकाणी आता होतील. पहिले महाराजांचा जप श्री. त्यानंतर पुन्हा एक महत्त्वाची सूचना की हवन अख्य कर्म करत असताना प्रत्येक मंत्रानंतर स्वाहा म्हणायचे. आपण ज्यावेळेस स्वाहा म्हणतो त्यावेळेस ती अग्निदेवता तिचं मुख उघडते आणि ती मुख उघडल्यानंतर आपण जी आहुती देतोय, ज्या देवाच्या नावाने देतोय, ज्या भावनेने देतोय त्या भावनेसह त्या देवतांपर्यंत ती पोहोचवत असते. मग आपण जर का मनात भावना करतोय की पंचपक्वान्नाचा नैवेद्य स्वामींना आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अर्पण करून आहुती देतोय, तर ती तुम्ही तुपाची जरी आहुती दिली तरी ते पंचपक्वान्नाचं ताट स्वामींच्या चरणापर्यंत आपल्या माध्यमातून अर्पण केलं जात असतं, अग्निनारायणाच्या माध्यमातून. म्हणून अग्नीला आपण आहुती देत असताना स्वाहा प्रत्येकाने म्हणणं महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक आहुतीनंतर प्रत्येकाने स्वाहा म्हणून ही जगदंबेपर्यंत स्वामीपर्यंत आहुती पोहोचवायची आहे. पहिले महाराजांचा जप होईल 11 वेळेस हवनयुक्त. श्री स्वामी समर्थ स्वाहा, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. यानंतर गायत्री मंत्राचा 24 वेळेस जप आणि हवन या ठिकाणी होईल. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. यानंतर 16 आहुत्या 99 मंत्राच्या. ओम ऐं ह्रीं
क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये स्वाहा। यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस आपण हवनाख्य कर्म करणार आहोत। हे करत असताना आपल्या वाटीमधलं जर का घृत म्हणजे तूप कमी झालं असेल तर त्यात अजून घ्या। आहुती देत असताना फक्त चमचा तुपात बुडून 1-2 थेंबाची आहुती दिली तरीही चालेल। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा। यानंतर 16 आहुत्या आपल्याला विष्णू गायत्री मंत्राच्या द्यायच्या आहेत। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात स्वाहा। यानंतर कुबेर मंत्राचा विनियोग 1 वेळेस होईल आणि मूळ मंत्राचं 11 वेळेस हवन होईल। हातामध्ये थोडं पाणी घ्यायचंय, उजव्या हातावरती पाणी घ्यायचंय। ओम अस्य श्री कुबेर महामंत्रस्य विश्रवा ऋषिः बृहत्तिछन्दः शिवमित्रः श्रीधनेश्वर देवता मम श्रीधनेश्वर प्रसाद सिद्ध्यर्थे जपे हवने विनियोगः। हातातलं पाणी सरळ तामणामध्ये सोडून द्यायचंय। पुन्हा आता तुपाच्या आहुत्या आपल्याला द्यायच्या आहेत। ओम वैश्रवणाय स्वाहा। ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः स्वाहा। ओम वैश्रवणाय स्वाहा। ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः स्वाहा। ओम वैश्रवणाय स्वाहा। ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः स्वाहा। ओम वैश्रवणाय स्वाहा। ओम श्रीं
ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः स्वाहा। ओम वैश्रवणाय स्वाहा। ओम श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः स्वाहा। ओम वैश्रवणाय स्वाहा। ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः स्वाहा। ओम वैश्रवणाय स्वाहा। ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः स्वाहा। ओम वैश्रवणाय स्वाहा। ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः स्वाहा। ओम वैश्रवणाय स्वाहा। ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः स्वाहा। ओम वैश्रवणाय स्वाहा। ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः स्वाहा। ओम वैश्रवणाय स्वाहा। ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः स्वाहा। यानंतर आपले सर्व मणी तुपामध्ये व्यवस्थित भिजले आहेत का याची खात्री करून घ्यावी, आणि भिजले असतील तर त्याच्या आपल्याला आता प्रत्येक मंत्राला एक एक आहुती कमलगट्टीच्या मण्याचे या ठिकाणी द्यायचे आहेत. कमलात्मक मंत्र या ठिकाणी होईल. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. एक कमलगट्टीचं मुनीची आहुती आपण या ठिकाणी दिलेली आहे. या पद्धतीने उरलेल्या 15ही मनांची एक एक आहुती आपल्याला अग्निनारायणापर्यंत समर्पित करायचे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. यानंतर आपल्याकडे जे काही तूप उरलं असेल त्या तुपाच्या आपल्याला 11 आहुत्या या ठिकाणी द्यायच्या आहेत. काही हवनाख्य कर्म करत असताना आपल्याकडून चूक झाली असेल त्या प्रत्यर्थ लक्ष्मीनारायणाची विष्णू भगवंताची क्षमा या ठिकाणी आपल्याला मागून ह्या 11 आहुत्या द्यायच्या आहेत. ओम नमः सहंताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शुश्रुवावहे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारणे नमः स्वाहा. ओम नमः संताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शुश्रुवावहे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारणे नमः स्वाहा. ओम नमः संताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शुश्रुवावहे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारणे नमः स्वाहा. ओम नमः संताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शुश्रुवावहे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारणे नमः स्वाहा. ओम नमः संताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शुश्रुवावहे सहस्रनाम्ने पुरुषाय
शाश्वते सहस्रकोटि युगधारणे नमः स्वाहा। ओम नमः संताय सहस्रमूर्तये सहस्रपादाशुश्रुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारणे नमः स्वाहा। ओम नमः संताय सहस्रमूर्तये सहस्रपादाशुश्रुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारणे नमः स्वाहा। ओम नमः संताय सहस्रमूर्तये सहस्रपादाशुश्रुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारणे नमः स्वाहा। ओम नमः संताय सहस्रमूर्तये सहस्रपादाशुश्रुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारणे नमः स्वाहा। ओम नमः संताय सहस्रमूर्तये सहस्रपादाशुश्रुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारणे नमः स्वाहा। ओम नमः सहंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाशुश्रुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारणे नमः स्वाहा। लक्ष्मीनारायण भगवान की जय। यानंतर आपल्या हवनकुंडामध्ये जर का काही तूप उरलं असेल तर ते तूप घेऊन जागेवरती उभा राहायचं आहे। उरलेलं सर्व तूप अग्नीला गोल हवनकुंडामध्ये अर्पण करून द्यायचे। शेषघृत अग्नेय नमः स्वाहा। अग्नेय इदं नमः। अग्निनारायण भगवान की जय। यानंतर हवनकुंडाला गोल प्रदक्षिणा करणं शक्य असेल तर हवनकुंडाला प्रदक्षिणा करायची। हवनकुंडाला प्रदक्षिणा करणं शक्य नसेल तर जागच्या जागेवरती स्वतःभोवती एक वेळेस गोल फिरायचं आहे। हवनकुंडाला प्रदक्षिणा घालत असताना आपला सवळा असेल, उपरणं असेल, माता भगिनींचा पदर असेल तो हवनकुंडावर जाणार नाही याची काळजी सर्व भगिनींनी घ्यायची आहे। यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे जगदंबा परमेश्वरे नमः प्रदक्षिणां करोमि। यानंतर आपल्याला हवनाख्य कर्म करत असताना काही चूक झाली असेल, रोजच्या 8 दिवसाच्या सेवेमध्ये एखादा क्रम मागे पुढे झाला असेल, एखादा मंत्राचा उच्चार आपल्याला कळाला असेल नसेल, त्या प्रित्यर्थ जगदंबेला क्षमा मागायची। हात जोडून देवीला विनंती करायची की आमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, समाधान आणि शांतता रांधू दे। अष्टलक्ष्मीचे कृपाशीर्वाद आमच्या कुटुंबावरती राहू दे। आमच्या घरातील लहान मुलांनी केलेला अभ्यास लक्षात राहू दे। मोठ्या व्यक्तींना सद्बुद्धी कायम दे। घरातील व्यसन, मांसाहारासारखे प्रकार बंद होऊ दे। वाईट शक्तीचा कधीही प्रभाव आमच्या घरामध्ये पडू देऊ नको अशी विनंती जगदंबेच्या चरणाला सर्व भाविकांनी करायची आहे आणि तिचे कृपाशीर्वाद मिळावेत याकरता हात जोडून क्षमायाचना करायची आहे। जागेवर बसून घेतलं तरीही या ठिकाणी चालेल। जागेवर बसून हात जोडून जगदंबेचं डोळे झाकून ध्यान सर्वांनी करायचं आहे। आवाहनं न जानामि तवर्चनं पूजा चैमन जानामि क्षम्यतां परमेश्वरी। अपराधं सर्कीर्ते हरणेशो मयां दासो विमित्वात्मा शमश्र परमेश्वरी। गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्याच दर्शनात्। रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि पुत्रां देहि धनं देहि सर्वकामाक्ष देहि मे। मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी। यत्पूजित मया देवी परिपूर्णं तद आस्तु मे। परिपूर्णं तद आस्तु मे। परिपूर्णं तद आस्तु मे। अंबे एक करे उदासन करे भक्तासी हाते धरे। विघ्ने दूर करे स्वधर्म उद्धरे दारिद्र्य माझे हरे। चेते मूर्ती धरे पूजा भय करे ध्यातो तुलांतरे। वाचा शुद्ध करे विलंबन करे पावे त्वरे सुंदरी। माते एक विरे वरा भय करे देतो दया सागरे। माझा हेतु पुरे मनात न उरे संदेह माझा हरे। जैने पाप स्वरे कुबुद्धि विसरे ब्रह्मक्य देवी संचरे। देवे पूर्ण करे भवांभुज करे ऐसे करावे त्वरे। अनाथासी अंबे नको वेसरूहो भवसागरे सांग कैसा करूहो। अन्यायी अपराधी मी तुझे ले करूहो नको रे नुके दैन्य माझे करूहो। मुक्ता फले या कुमकुम पाठ लांगे संदेह तारा निकवे वरावे। या श्रीमूलपीठा चरचुंडकाया कावे कविन्ना शरणं प्रपद्ये। सखे दुःखिताला नको दुःख लुहो दिना बालकाला नको मूक लुहो। ब्रजारक्षितो आपुल्या श्री भवानी ही प्रार्थना ऐकोनी कैवल्य ज्ञाने। सदानंदीचा उदयोस्तुदयोस्तु बोल भवानी की जय। रेणुका माता की जय।
महालक्ष्मी माता की जय, सप्तशृंगे माता की जय. यानंतर सर्वांनी उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचे. ज्यांनी हवनाला बसले होते अशा सर्वांनी एक पळी पाणी हातात घ्यायचे आणि म्हणायचे, आनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्य ध्यान आह्वानादि हवनादि कर्म श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सहित लक्ष्मी कुबेर परमेश्वर प्रियंताम न मम. हातातलं पाणी सरळ तामणामध्ये किंवा समोर ठेवलेलं आपण जे काही प्लेट असेल त्यामध्ये सोडून द्यायचं आहे. 3 वेळेस अग्नीला आणि सर्व देवतांना नमस्कार करायचा आहे. विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. विष्णुस्मरणात् परिपूर्णमस्तु. तत्सत्स्वामिराजार्पणमस्तु. तत्सज्जगदम्बार्पणमस्तु. तत्सत्कृष्णार्पणमस्तु. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. महालक्ष्मी माता की जय. तत्सत् स्वामी राजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण सर्व भाविकांनी गेल्या 8 दिवसात सर्वांच्या एकमेकांच्या सहकार्याने ही सेवा जगदंबेचरणी रुजू केलेली आहे. सायंकाळचं लक्ष्मीपूजन कसं करावं यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच एक व्हिडिओ येईल. त्याचा उपयोग करून त्याच्या साह्याने आपण लक्ष्मीपूजन करू शकता. त्यासोबतच लक्ष्मी प्राप्तीकरता अजून काही विशेष सेवा या माध्यमातून आपल्याला करायला मिळणार आहेत. त्यासाठी देखील आपण आपला वेळ देऊन ही सेवा जगदंबेचरणी रुजू करावी. झालेली सर्व सेवा जगदंबेचरणी आपण रुजू करूयात. सर्वांना पुनश्च एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामी महाराज आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करू अशाच आपल्याला शुभेच्छा देऊन झालेली सेवा आपण जगदंबेचरणी रुजू करू. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय जगदंब.